विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। ठाकरे गटाचे महादेव घाटाळ यांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर ठाकरे गटाचे दशरथ पाटील आणि प्रकाश तेलीवरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय। सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे। शिराळा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपचे बंडखोर सम्राट महाडिक यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आमचं सरकार देणारं सरकार घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारं नाही असं म्हणत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। या पाडव्यापर्यंत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आणणारच असा दावाही त्यांनी केला। धाराशिव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेस पक्षानं तुळजापुरातून उमेदवारी न दिल्यानं ते नाराज झाले आहेत। त्यांनी हजारो कार्यकर्त्यांची बैठक घेत तुळजापुराची आता काँग्रेसचा सांगली पॅटर्न राबवायचा निर्धार व्यक्त करत उमेदवारी अर्ज केला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 मतदारसंघातून 488 उमेदवारी अर्ज आले आहेत। सर्वाधिक अर्ज दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भरले गेले आहेत। अखेरच्या दिवशी मतदारसंघाच्या कार्यालयाबाहेर इच्छुकांची गर्दी झाल्याचं दिसून येत आहे। भाजप नेते विजयराज शिंदेंनी माझ्या विरोधात बंड केला, त्यामुळे भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली। मला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी भाजपचं हे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केला। जोरदार शक्ती प्रदर्शन करत दीपक केसरकर यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महायुतीला मतं दिल्यास लाडक्या बहिणींना 200 रुपयांना गोडतेल मिळेल असं म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसेंनी सरकारवर टीका केली आहे। महागाईला आळा घालणं हे सरकारचं काम असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आम्ही कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही, पण सांगायला खूप सोपं आहे। करेक्ट कार्यक्रम करायचा कोणाच्याही हातात नाही, करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनतेच्या हातात असतं असं म्हणत अजित पवारांनी जयंत पाटलांना टोला लगावलाय। ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निशिकांत पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते। उमरगा मतदारसंघातून महायुती उमेदवार म्हणून ज्ञानराज चौघुले यांनी अर्ज दाखल केला। ज्ञानराज चौघुले यांनी ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी यांच्या विरोधात लढत त्यांची होणार आहे। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। अखेर 36 तासानंतर श्रीनिवास वनगांशी संपर्क झालाय। आमदार श्रीनिवास वनगा मध्यरात्रीच्या सुमारास घरी येऊन पुन्हा बाहेर गेल्याची माहिती हाती येते। रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घरी आलेले वनगा आपल्या मित्रांसोबत पुन्हा अज्ञातवासात गेले। मी ठीक असल्याचं सांगत वनगा पुन्हा बाहेर गेल्याची माहिती त्यांच्या पत्नींना दिली आहे। काल रात्रीच्या सुमारास घरी आल्याची माहिती मिळते। नेमके काय बोलणं झालं, कुठे होते, ते काय सांगितलं तुम्हाला? ते परिवारांसोबत होते। पोलीस त्यांचा शोध घेत होते। त्यांनाही काळजी वाटली होती। वरून सारखे फोन येत होते की त्यांना तिकडे घेऊन या वर्षा बंगल्यावरती, पण त्यांची जायची तिकडे इच्छा नव्हती। पण त्यांना घरी घेऊन आलो आम्ही, आणि त्यानंतर ते आरामासाठी, त्यांना आरामाची गरज आहे म्हणून ते आराम करण्यासाठी परत नातेवाईकांकडे थांबलेले आहेत। कुठे गेले होते याबाबत काही त्यांनी सांगितलं का? आणि जेव्हा ते अज्ञातवासात होते यावेळेस त्यांच्याशी काही एकनाथ शिंदे असतील किंवा काही शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून चर्चा झाली का? हो, ते सारखे विचारपूस करत होते, त्यांची काळजी करत होते, कसे आहेत, त्यांना बोलायचं आहे। त्या काही नेत्यांचा त्यांच्याशी संपर्क झाला, बोलले, आणि त्या बोलणं झालंय त्यांच्याशी। आता नेमकं साहेब कुठे गेले आणि काय सांगितलं तुम्हाला, किती दिवसात परत येईन, किंवा ती राजकीय भूमिका काय आता पुढची असेल याबाबत काही बोलणार? इतर बातम्यांचा वेगवान आढावा पाहूयात। सांगली काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी निर्माण झाल्याची शक्यता आहे। काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याकडून सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेला काँग्रेस आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 21 मतदारसंघामध्ये 1272 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला। यामध्ये पिंपरीमधून सर्वाधिक 99 जणांनी उमेदवारी अर्ज भरला।
सुहास कांदे यांच्या विरोधामध्ये नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। आमच्या विरोधात उभं करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे उमेदवारच नाहीये, त्यामुळे त्यांना काँग्रेसमधून आयात उमेदवार उभे करावे लागतायत, हे दुर्दैव आहे असं रामदास कदम म्हणाले। निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय। खेडमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। भिवंडीत ग्रामीण मतदारसंघातून 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। 22 ते 29 नोव्हेंबर दरम्यान हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। धाराशिव महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे। बाबूराव माने यांनी ठाकरे गटाकडून अर्ज भरलाय। काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली असतानाही त्यांनी हा अर्ज भरल्याचं समोर आलंय। यानंतरची ब्रेकिंग बातमी हाती येते आहे। अर्ज भरलेल्या उमेदवारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज केली जाणार आहे। या छाननीमध्ये कोणत्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात आणि कुणाचे अवैध ठरतात याकडे आता सर्वच उमेदवारांचं लक्ष लागलंय। आज या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र हे 4 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी नावं स्पष्ट त्यांची समोर झाली आहे। भाजपला बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात यश आलेलं नाहीये। ज्या जागांवर पक्षाला विजयाची चांगली शक्यता आहे अशा जागांवर बंडखोर मोठ्या संख्येनं लढतायत, यामुळे महायुतीच्या अडचणी मात्र वाढल्या। महायुतीमधील जागा वाटपाचा अंतिम आकडा समोर आलाय। या आकड्यानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजपला 148 जागा मिळाल्यात, शिवसेना 85 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 51 जागा आल्यात। उर्वरित 4 जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या। अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगरमधून उमेदवारी दिल्यानंतर महायुतीसमोर नवं आव्हान निर्माण झालंय। आशिष शेलार यांनी भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलंय। कामठी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बावनकुळे यांची संपत्तीची माहिती आता समोर आली आहे। यावेळेस 3 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 39% वाढ झाली आहे। बावनकुळेंची 48 कोटींची संपत्ती असून एकही कार अद्याप त्यांच्या नावावर नाहीये। इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 18 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले। यावेळेस इंदापूर विधानसभेसाठी एकूण 38 उमेदवारांनी 52 अर्ज दाखल केले। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। पिंपरी चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलाय। महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे, मात्र आपण लढणार आणि जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा धर यांनी व्यक्त केला आहे। वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी अमरावतीत शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली। निलेश विश्वकर्मा यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केलाय। संगमनेरमध्ये भाजप शहराध्यक्षांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या अमर कतारींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलीस स्टेशन गाठलं। खोट्या फिर्यादी दाखल होत असतील तर आम्ही त्याचा विरोध करणारच असं त्यांनी म्हटलंय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 87 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आले आहेत। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहेत। महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत। एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे 2 उमेदवार उभे असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार की छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलंय। यानंतरची ब्रेकिंग बातमी। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पैशाच्या गैरव्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या विशेष पथकानं नागपूरच्या मारवाडी चौकातून 2 कारमधून तब्बल 14 लाख रुपये जप्त केले आहेत। दोन्ही कारच्या चालकांना लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। कार चालक भीम गुप्ता याच्या कारमधून 9,40,000 रुपये पथकानं जप्त केले आहेत। याबाबत गुप्ताला विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही, त्यामुळे लकडगंज पोलिसांच्या ताब्यात रक्कम आणि कार चालकाला देण्यात आलंय।
नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघामध्ये राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीला काँग्रेस नेत्यानं उघड समर्थन दिल्याचं दिसतंय. त्यामुळे उबाठा शिवसेना गटाची चिंता वाढली आहे. मुळक यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे प्रमुख नेते हजर होते. शिवसेनेचे माजी आमदार राजू पारवे यांनी उमरेड मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपनं सुधीर पारवे यांना उमेदवारी दिल्यामुळे राजू पारवे नाराज झाले. मलकापुरात काँग्रेसचे आमदार राजेंद्र एकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी दिवाळीचं सामान घेऊन बसलेल्या एका महिलेच्या दुकानावरून रॅली नेली. यामुळे महिलेच्या दुकानाची मात्र राख रांगोळी झाली. पालघरमध्ये दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्यात. राजेंद्र गावित आणि जयेंद्र दुबळा यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाना आंबोले यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केलाय. शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानं आंबोलेंनी बंडखोरी करत अर्ज भरलाय. नवी मुंबईत महायुतीत बंडखोरी झाली असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केलाय. भाजपनं खोडा घातला आणि माझी उमेदवारी गेली असा आरोप मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी केलाय. बोईसर विधानसभेमध्ये मोठा ट्विस्ट आलाय. शिवसेनेच्या आदिवासी राज्य संघटक जगदीश धोंडेंनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी मात्र वाढली आहे. विक्रमगड विधानसभा आदिवासींसाठी राखीव असताना ओबीसी उमेदवार प्रवीण बोडकेंनी अर्ज भरलेला आहे. शिवसेनेत कुणीही नाराज नाही. शिवसेना एक परिवार आहे. सगळे कामाला लागले अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस जनरल डायर आहेत. राज्यात भावनिक मुद्द्यांवर राजकारण करणं योग्य नाही अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. आनंदराज आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळेस मराठा दलित मुस्लिम समीकरणावर चर्चा झाल्याची माहिती आंबेडकरांनी दिली आहे. भारतात 2014 सालानंतर विकासात्मक बदल झाला. सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी भाजपला साथ द्यावी असं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं. राजकीय क्षेत्रातली मोठी बातमी आपण पाहतोय. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बंडाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली आहे. या बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न आता प्रमुख पक्षांना करावे लागणार आहेत. बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यासाठी आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठका होणार आहेत. महाविकास आघाडीची आज या संदर्भात बैठक असल्याची माहिती हाती येते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. या बंडखोरांमुळे फटका बसू नये यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळेस ओव्हाळ यांनी चक्क 100हून अधिक घोडेस्वार कार्यकर्ते सोबत नेत अर्ज दाखल केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये कलाटेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. अंधेरी विधानसभा क्षेत्रात महायुतीने उमेदवारी नाकारल्यानंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मांनी अपक्ष अर्ज भरला. भव्य रॅली काढत शर्मांनी शक्ती प्रदर्शन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावामध्ये प्रस्थापित विरुद्ध सामान्य अशी लढत होते. यावेळेस निलेश लंकेंच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत संदीप वरपेंनी उमेदवारी अर्ज भरला. राजन तेली वेडा झालाय, त्याला मी जिंकू देणार नाही. महायुतीचे तिन्ही उमेदवार जिंकणार असं म्हणत नारायण राणेंनी तेलींवर टीकास्त्र डागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 किंवा 9 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मोदी 8 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरामध्ये थंडीची चाहूल पसरली आहे. किमान तापमान 20 अंशाखाली गेल्यानं पहाटेच्या सुमारास वातावरणामध्ये गारवा जाणवतोय. बोबदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणी येरवडा कारागृहातील आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी पीडित तरुणीनं 12 जणांमधून आरोपींची ओळख पटवली आहे. मागील 15 दिवसापासून संभाजीनगरमधील पुंडलिक नगर परिसरामध्ये महानगरपालिकेचं पाणी येत नाहीये. त्यामुळे संतप्त महिलांनी भांडी घेऊन मुख्य रस्त्यावरती उतरत आंदोलन केलंय.
जुन्नरमध्ये कोर्टाच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. परिसरातून ये-जा करणाऱ्यांना आणि नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. शहराच्या स्वच्छतेकडे नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळेस केला जातोय. यवतमाळ शहरातील लोखंडी पुलाजवळील 3 फर्निचरच्या दुकानांना मध्यरात्री आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती समोर येतेय. या आगीमध्ये सर्व दुकानं जळून मात्र खाक झाली आहेत. लाखोंचं नुकसान झालंय. ब्रेकिंग बातमी पाहतोय. 288 मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीमध्ये राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगानं माहिती दिली आहे. त्यानुसार 7,995 उमेदवार विधानसभेच्या रिंगणामध्ये असून त्यांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांना अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. सोलापूर विभागातून अनेक नव्या गाड्या दिवाळीसाठी धावणार आहेत. सोलापूर विभागातून धावणाऱ्या सर एम विश्वेश्वराय टर्मिनल बंगळुरू, त्याचबरोबर यशवंतपूर, कलबुर्गी हुबळी या विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला असून पथकाकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू झाली आहे. आचारसंहितेची 28 पथकं स्थापन करण्यात आली आहेत. दिवाळीच्या निमित्तानं यंदा ड्रायफ्रूट मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी होतीये. खवा माव्याच्या मिठाई कमी काळ टिकतात, त्यामुळे ड्रायफ्रूट मिठाईच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिवाळी सणाच्या दरम्यान फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. मुंबईकर रात्री 10 नंतर फटाके फोडू शकणार नाहीयेत. पुणेकरांना आता दिवाळीची खरेदी रात्री 1:30 वाजेपर्यंत करता येणार आहे. रात्री 1:30 वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकानं दिवाळीच्या निमित्तानं सुरू ठेवण्यास पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली आहे. दिवाळीच्या काळामध्ये फटाके फोडताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे. मावळमध्ये मातीचे किल्ले बनवण्यासाठी चढाओढ दिसून येतोय. दिवाळीची सुट्टी लागताच बाळगोपाळांनी किल्ले साकारायला सुरुवात केली आहे. विदर्भ साहित्य संघद्वारा गोंदिया इथं दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 7 वर्षापासून या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचं आयोजन करून भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो. दिवाळीत विठ्ठल रुक्मिणीला अलंकारिक पोशाख परिधान करण्यात आलाय. चंद्रभागेच्या तीरावर दिव्यांची आरास साकारण्यात आली आहे. सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर जीएसटीसह 81,000 रुपयांवर पोहोचलेत, तर चांदी प्रति किलो 1 लाख रुपयांवर गेली आहे. वर्षअखेर सोने 90,000च्या घरात जाण्याचा अंदाज विभागाने वर्तवलाय. उल्हासनगरामध्ये कॅम्प 3 परिसरामध्ये तीक्ष्ण हत्यारानं एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 2 दिवसामध्ये दोघांची हत्या झाली असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नवी मुंबईतील पालिकेच्या शाळेमध्ये कायम शिक्षकांना बोनस देण्यात आलाय. मात्र तासिका पद्धतीनं शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना बोनस देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे तासिका शिक्षकांमध्ये नाराजी आहे. मुंबई आणि परिसरातील घरांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. घरं कमी आणि मागणी जास्त अशा परिस्थितीमुळे घरांच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. दिवाळीच्या निमित्तानं घरगुती फराळाला ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. कामासह वेळेच्या अभावामुळे हल्ली घरामध्ये फराळ बनवणं शक्य होत नाही, त्यामुळे बचत गटासह सामान्य महिलांना मात्र याचा फायदा झाला आहे. सर्वसामान्यांचं गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाचा कारभार आता पेपरलेस होणार आहे. त्यासाठी म्हाडा 4 नोव्हेंबरपासून ई-ऑफिस ही प्रणाली सुरू करणार आहे. दिवाळीत दिल्लीतील सर्व रुग्णालयांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. या रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये पुरेसे आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. ब्रेकिंग